मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आपण पाहत आहात BCCN न्यूज। 1,51,111 मोदकांच्या महानैवेद्याचे श्रींच्या भक्तांना होणार वितरण। महाराष्ट्रातील 51 केंद्रातून निर्मिती, खामगावच्या मुख्य केंद्रातून होणार वितरण। श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होऊन परतीच्या मार्गावर आहे। उद्या संत गजानन महाराजांची पालखी खामगावमध्ये दाखल होणार आहे। 1 दिवस पालखीचा मुक्काम असणार आहे। पालखीतील वारकरी आणि भाविकांसाठी 1,51,111 मोदकांच्या महानैवेद्याची महाराष्ट्रातील 51 केंद्रातून निर्मिती करत हा प्रसाद भाविकांना वितरण केला जाणार आहे। खामगाव शहरातील आदर्शनगर येथील श्री गजानन महाराज उपासना परिवार महिला मंडळच्या पुढाकाराने मागील 4 वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे। अमरावती, अकोट, पुणे, कोल्हापूर, जळगाव, खान्देश, चंद्रपूर, संभाजीनगर व जिल्हा परिसरातून हा प्रसाद येथे संकलित करत वितरण केला जातो। आम्ही शेगावच्या इतक्या जवळ राहतो आपण, तर आपणही बाबांची सेवा केली पाहिजे। जी पंढरपूर वारी येते शेगाव खामगावला मुक्कामी, तर त्या संकल्पनेतून आम्ही BCचा जो ग्रुप आहे आमचा महिला मंडळ, त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपणही सेवा करायची। मग पहिल्या वर्षी आम्ही 51,000चा केला संकल्प, तोही पूर्ण करून घेतला बाबांनी आमचा। दुसऱ्या वर्षी 71चा केला, तोही पूर्ण करून घेतला। तिसऱ्या वर्षी 1,11,000चा होता आमचा संकल्प, तोही पूर्ण झाला। आणि यावर्षी 1,51,111 आहे, तर तोही बाबा पूर्ण करून घेत आहेत। अजूनही आमचे मोदक यायचे आहेत। आता 1.25 लाखाच्या जवळ सॉर्ट आउट झालेले आहेत आणि नागपूरचे वगैरे बाकीचे केंद्राचे अजून संभाजीनगरचे मोदक यायचे आहेत। तर ते 1,51च्या वर आकडा हा जातोच, बाबा करूनच घेत येतो। इथं गजानन महाराजांची पालखी ज्या दिवशी खामगाव मुक्कामी असते पंढरपूरहून येताना परतीच्या प्रवासात, तर त्यावेळेस काय बाहेर गावून मोदक वाटपाचा कार्यक्रम इथं आम्ही बघितलेला आहे। बाहेर गावून येणारे, तर यांचं संकल्पनाची की आपण इथं जवळ, एवढ्या जवळ असून आपल्या शहरात पालखी तो आपणच हे महिला मंडळांनी ठरवलं, त्यानुसार ही संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली। कसा याचा आलेख आहे? दरवर्षी 4थं वर्ष आहे याचा आलेख चढताच आहे। पहिल्या वर्षी 51,000 होते, तर त्यापेक्षा जास्त आले। दुसऱ्या वर्षी 71,000चा संकल्प केला होता। तिसऱ्या वर्षी 1,11,000चा संकल्प केला होता आणि चौथ्या वर्षी यावर्षी 1,51,000 केला। तर दरवर्षी आलेख हाच चढताच आहे आणि त्या प्रचंड प्रतिसाद आहे भक्तांचा पूर्ण राज्यभरातून। गजानन महाराज उपासना परिवाराच्या मोदक संकल्पनेत नागपूर, अकोला, अमरावती, अकोट, संभाजीनगर, जामनेर अशा विविध शहरातून आमच्या इथं मोदक संकलित होतात आणि ते सर्व मोदक आम्ही व्यवस्थित सॉर्ट आउट करून जे खराब असतील ते काढून टाकून चांगले सगळे मोदक गजानन भक्तांना पायवारीत, गजानन महाराजांच्या पायवारीत जे पालखीसोबत जातात त्या सगळ्यांना आम्ही प्रसाद म्हणून हा मोदकांचा प्रसाद वाटतो। साधारणतः हे 3 वर्षातलं यावर्षी कुठपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होणार असेल? यावर्षी तर आम्ही 1,11,000 आणि 1,21,000 असंच ठरवलेलं होतं, परंतु स्वर्णाताई चव्हाण यांनी 1,51,000चा संकल्प मनातून काढल्याबरोबर आणि तो पूर्ण होत आहे। 1,51,000 मोदक जवळपास आमचे संकलित झालेलेच आहेत। पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे। चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी। संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910।